Hello friend, welcome again. Yesterday we discussed about the measurement and observation of cells, in which we can get the information about the apparatus by which we can observe the different types of cells and units of cells for using the measurement of cell. Now in this video we can discuss about the cell size of cell, that is a cell size. So see here we can see a different types of cells are seen in these pictures. There is a great variation in the shapes of cells. Their shapes are mainly related to their functions. Observe the cells of different shape shown below. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण पेशींचं मापन आणि त्यांचं निरीक्षण कसं करायचं याबद्दल माहिती घेतली होती. यामध्ये आपण पाहिलं होतं की पेशींचं निरीक्षण करण्यासाठी आपण संयुक्त सूक्ष्मदर्शक कंपाऊंड मायक्रोस्कोप या उपकरणाचा वापर करतो आणि त्याचबरोबर ह्या पेशींचा आकार हा खूप लहान असल्यामुळं त्याचा मोजमाप करण्यासाठी आपण मायक्रोमीटर, नॅनोमीटर यासारख्या एककांचा वापर करताना आपण पाहिलेला आहे आणि त्यांचा एकमेकाशी असणारं जे रिलेशन आहे तेही आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. या भागामध्ये आपण त्या पेशींचा आकार म्हणजे साईज ऑफ सेल याबद्दल माहिती घेणार आहोत. या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला या पेशींचा जो आकार आहे ह्या वेगवेगळ्या आकाराचे पेशी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहा, अमिबा आहे, त्यानंतर रेड ब्लड सेल्स आहेत, त्यानंतर सरफेस सेल आहेत, पृष्ठभागावरील पेशी आहेत, स्पायरोगायरा आहे, अ फॅट सेल, ॲन एग सेल, मसल सेल्स, अ बोन सेल्स, अ नर्व सेल, अ स्पर्म. तर या ठिकाणी या प्रत्येक पेशीचा आकार आपल्याला वेगवेगळा दिसतो. आता हा पेशींचा आकार यांना वेगवेगळा कशामुळे प्राप्त झालेला आहे तर या ठिकाणी एक वाक्य म्हटलेलं आहे. पहा, देअर शेप्स आर मेनली रिलेटेड टू देअर फंक्शन्स. द सेल्स आर डूइंग व्हॉट टाईप ऑफ द फंक्शन अकॉर्डिंग टू देअर फंक्शन्स द शेप्स आर गेटिंग बाय द सेल्स. या ठिकाणी आपण पाहिलं की या पेशींच्या कार्य ज्याप्रमाणे त्या पेशींना करायचं आहे त्या कार्यानुसार या पेशींचा आकार त्यांना प्राप्त झालेला असतो असे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. वी कॅन सी डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स हॅविंग डिफरंट शेप्स लाईक अमिबा, रेड ब्लड सेल, सरफेस सेल, स्पायरोगायरा, अ फॅट सेल, ॲन एग सेल, अ नर्व सेल, अ बोन सेल, muscle cell, sperm. Those are the various kinds of cells and every cell have a different shape. Those shapes are maybe circular, rod shaped, columnar, spiral, oval, rectangular. आपण या पेशींचा जर आकार पाहिला तर साधारणतः या पेशींचा आकार आपल्याला सर्क्युलर म्हणजे गोलाकार, रॉड शेपड म्हणजे दंडाकार, त्यानंतर कोलिमिनार म्हणजे स्तंभाकार, स्पायरल म्हणजे सर्पिल आकार, त्याचप्रमाणे ओव्हल शेपड म्हणजे अंडाकृती, रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती, अशा प्रकारे विविध आकार आपल्याला या पेशींचे पाहायला मिळतात. आता या पेशींचा आकार जरी वेगवेगळा असला तरी या पेशींची रचना मात्र बऱ्याच प्रमाणात सारखी असते. पहा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. Each cell contains various components for carrying out the life processes of the living organism. Those components are called organelles. Those organelles are studied in a detail with the help of the electron microscopes, which can magnify images up to the 2 into 10 raised to 9 2 billion times of their actual size.
आता पेशीचा आकार जरी वेगवेगळा असला तरी ह्या पेशींमध्ये सजीवांमध्ये असणाऱ्या ज्या काही जीवनक्रिया घडत असतात, उदाहरणार्थ पचन असेल, उत्सर्जन असेल, रक्ताभिसरण असेल, श्वसन असेल, अशा ज्या विविध जीवनक्रिया असतात, या जीवनक्रिया पार पाडण्यासाठी या पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांनाच आपण काय म्हणतो, सेल ऑर्गॅनल्स, म्हणजे त्यांना मराठीमध्ये आपण पेशीय अंगके म्हणतो. आणि या पेशीय अंगकांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर या संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर आपल्याला करून चालणार नाही. तर यासाठी काय केला जातो, तर यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. कारण ह्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या वापरामुळं ह्या ज्या पेशीच आपल्याला माहिती, पेशींचा आकार खूप लहान आहे, आणि मग पेशीचा आकार लहान असेल तर त्याच्यामध्ये असणारे जे अंगक आहेत त्यांचा आकार हे काय असणार आहे, अतिसूक्ष्म असणार आहे. आणि यामुळं या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्यानं हे अतिसूक्ष्म घटक मोठे करून जवळपास त्याचं जे ॲक्च्युअल साईज आहे त्या ॲक्च्युअल साईजपेक्षा 2 अब्ज पटीपर्यंत मोठे करून हा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आपल्याला त्याची प्रतिमा दाखवतो, आणि त्यामुळं त्याचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. सो ॲक्च्युली देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ सेल्स, ॲनिमल सेल अँड प्लांट सेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या पेशी आहेत या पेशीचे मुख्यतः 2 प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे ॲनिमल सेल आणि दुसरा म्हणजे प्लांट सेल. ॲनिमल सेल म्हणजे आपण त्यांना प्राणी पेशी म्हणतो, आणि प्लांट सेल यांना आपण वनस्पती पेशी म्हणतो. द सेल्स कन्सिस्ट व्हेरियस टाइप्स ऑफ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स. Plant cells have a definite shape due to the presence of the cell wall around them. Besides, unlike animal cells, plant cell contains a single large vacuole. All the cells are known as a eukaryotic cells. तर या ठिकाणी या पेशीय पटलांच्या सहाय्यानं बनलेल्या विविध अंगकांच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात. ह्या पेशींचे 2 प्रकार आपण पाहिले, की एक म्हणजे वनस्पती पेशी आणि दुसरं म्हणजे प्राणी पेशी. या दोघांमध्ये महत्त्वाचा फरक काय आहे, तर वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र अशी पेशीभित्तिका असते, ती प्राणी पेशींमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि या स्वतंत्र असणाऱ्या पेशीभित्तिकेमुळे या वनस्पती पेशींना विशिष्ट असा आकार प्राप्त झालेला असतो. त्याचप्रमाणे या वनस्पती पेशींमध्ये दुसरा जो महत्त्वाचा फरक आहे, की याच्यामध्ये जो पेशीय अंगक रिक्तिका आहे, हे रिक्तिका जे आहेत या रिक्तिका आकाराने मोठ्या असतात, आणि त्याच रिक्तिका ह्या प्राणी पेशीमध्ये आकाराने लहान असतात. आणि ह्या ज्या सर्व पेशी आहेत या सर्व पेशींना दृश्य केंद्रकी म्हणजे यूकॅरोटिक सेल असं म्हटलं जातं. आता हा प्राणी पेशी आणि वनस्पती पेशींमधला जो फरक आहे तो फरक आकृतीच्या सहाय्यानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी आपल्याला 2 आकृत्या पाहायला मिळतात. डावीकडची जी आकृती आहे ती प्लांट सेलची आहे, आणि उजवीकडची जी आकृती आहे ती ॲनिमल सेलची आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्या पेशींमध्ये असणारे जे पेशीय अंगक आहेत, जे सेल ऑर्गॅनल्स आहेत, त्या सेल ऑर्गॅनल्सची नावं दिलेली आहेत, आणि या दोन्हींमधला असणारा फरक या आकृतीच्या सहाय्यानं आपल्याला पाहायला मिळतं. इन एक्झाम देर इज अ आस्किंग अ क्वेश्चन्स अबाउट द डिफरन्स इन द प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. तर परीक्षेमध्ये आपल्याला या प्राणी पेशी आणि वनस्पती पेशींमधला फरक आपल्याला विचारला जातो, आणि हा फरक या आकृतीच्या सहाय्यानं आपल्याला लवकर लक्षात येतो. हा फरक आपण या आकृतीचं निरीक्षण करून सुद्धा पाहू शकतो. Before discussing the difference between the plant cell and animal cell, we can discuss the every cell organelles in related with their structure, function and their peculiarities. Every cell has consist of 4 main parts: the cell wall, the cell membrane, cytoplasm and cell organelles. तर विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी
यामधला फरक अभ्यासण्यापूर्वी आपण या पेशींची जी अंगकं आहेत किंवा पेशींमध्ये काय काय असतं त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर प्रत्येक पेशीमध्ये आपल्याला प्रामुख्याने 4 मुख्य भाग आढळून येतात. त्यातला जो पहिला भाग आहे तो म्हणजे द सेल वॉल, की ज्याला आपण मराठीमध्ये पेशी भित्तिका म्हणतो. सेल मेम्ब्रेन, त्याला पेशी पटल असं म्हटलं जातं. सायटोप्लाझम, त्याला आपण पेशी द्रव्य म्हणतो. आणि सेल ऑर्गॅनल्स म्हणजे पेशीय अंगके असं आपण म्हणतो. तर पाहूया द सेल वॉल. सेल वॉल म्हणजे काय, तर त्याला आपण मराठीमध्ये पेशी भित्तिका. आता भिंत हा शब्द आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळं या भित्तिकाचा अर्थसुद्धा आपल्याला लगेच लक्षात येतो. सेल वॉल. द सेल वॉल इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ अ सेल. इट इज प्रेझेंट ओनली इन द प्लांट सेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पेशींचं सगळ्यात बाहेरचं जे आवरण आहे त्या बाहेरच्या आवरणाला आपण पेशी भित्तिका असं म्हणतो. आणि ह्या ज्या पेशी भित्तिका ज्या आहेत त्या पेशी भित्तिका आपल्याला फक्त वनस्पती पेशींमध्ये आढळून येतात. प्राणी पेशीमध्ये ही पेशी भित्तिका आपल्याला आढळून येत नाही. देन द सेकंड पार्ट ऑफ द सेल इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याला आपण मराठीमध्ये पेशी पटल असं म्हणतो. द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड द सेल मेम्ब्रेन. is a kind of thin covering. It is extremely delicate and flexible. It is the outermost covering of the animal cell. या पेशीपटलालाच पेशीपटल म्हणजे काय आहे तर एक पातळ आवरण आहे आणि हे पातळ आवरण असून ते खूप नाजूक आणि लवचिक असतं. आणि प्राणी पेशींच्या बाबतीमध्ये हे सगळ्यात बाहेरचं आवरण असतं. पहा, या ठिकाणीच आपल्याला प्राणी पेशीमध्ये आणि वनस्पती पेशींमधील सगळ्यात महत्त्वाचा पहिला फरक या ठिकाणी दिसून येतो की वनस्पती पेशींमधलं सगळ्यात बाहेरचं जे आवरण आहे त्याला आपण सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका म्हणतो आणि प्राणी पेशींमधलं जे सगळ्यात बाहेरचं आवरण आहे त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे पेशीपटल असं म्हणतो. तिसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सायटोप्लाझम. सायटोप्लाझमला आपण मराठीमध्ये पेशीद्रव्य असं म्हणतो. पेशीद्रव्य म्हणजे काय आहे, द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड अ सायटोप्लाझम. इट ऑक्युपायज द स्पेस बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस. सेल ऑर्गॅनल्स आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम. तर हे पेशीद्रव्य म्हणजे काय आहे, तर पेशीच्या केंद्रका व्यतिरिक्त पेशीच्या आतमधला जो भाग आहे तो भाग ज्या द्रवाने व्यापलेला असतो त्या द्रवरूप भागाला पेशीद्रव्य असं म्हणतात. आणि पेशीद्रव्य हे पेशीपटल आणि केंद्रक यांच्यामध्ये विखुरलेलं असतं. आणि याच पेशीद्रव्यामध्ये पेशींची जी विविध अंगकं आहेत की ज्यांचा आपण पुढे अभ्यास करणार आहोत ती अंगकं या पेशीद्रव्यामध्ये विखुरलेली असतात, पसरलेली असतात. and the last part of the cell is the cell organelles. The cell organelles contains nucleus, endoplasmic reticulum, Golgi bodies, lysosomes, mitochondria, vacuoles, plastids, etc. Plant cell contains the chloroplast. तर या ठिकाणी या पेशींमध्ये विविध प्रकारची पेशी अंगकं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने केंद्रक, त्याचबरोबर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याला मराठीमध्ये आपण आंतरद्रव्य जालिका, गॉल्गी पिंड, त्याचप्रमाणे लायसोसोम्स म्हणजे तंतुकणिका, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे लवके, व्हॅक्युलीज म्हणजे लयकारिका, रिक्तिका आणि प्लास्टिड्स म्हणजे लयकारिका अशा विविध प्रकारची पेशी अंगकं आपल्याला पाहायला मिळतात. याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत.